नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत विटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लेविन विषयी. एक छोटं पण अत्यंत महत्त्वाचं विटॅमिन जे शरीरामध्ये अनेक गोष्टी सांभाळत असतं. हे विटॅमिन शरीराला का आवश्यक आहे? विटॅमिन B2 विषयी आपण जास्त ऐकलेलं नाही. विटॅमिन B2ला मी ग्लो अँड प्रोटेक्शन विटॅमिन म्हणतो, कारण याची कामं खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण आहेत. शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्यासोबत स्किन, हेअर आणि नेल्सला हेल्दी ठेवणं काम आहे. डोळ्यांना शार्प ठेवणं, त्यासोबत ब्रेनला सतत ऊर्जा देणं, लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करणं, फ्री रॅडिकल्सपासून प्रोटेक्शन म्हणजे ज्याला आपण म्हणतो अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणे, थायरॉईडचं फंक्शनला सपोर्ट करणे. B2 म्हणजे असा विटॅमिन आहे जो प्रत्येक सेलमध्ये काम करतो. स्ट्रेस, जंक फूड, जास्त चहा, कॉफी आणि जर झोप पूर्ण झाली नाही तर B2ची रिक्वायरमेंट वाढते. आणि हे B2 कशामधून मिळते? तर B2 विटॅमिन जे आहे तर ते मिळवणे खूप सोपं आहे, पण आजकालच्या लाईफस्टाईलमुळे आपण त्याचे जे सोर्सेस आहेत ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन B2 मिळतं तर ते आपण कमी खातो. त्याचे मुख्य नैसर्गिक सोर्सेस जे आहेत ज्याच्यामधून विटॅमिन B2 मिळतं ते म्हणजे अंडी, दूध, दही, हिरव्या पालेभाज्या ज्याच्यामध्ये पालक, मेथी, कडधान्य, बदाम, संपूर्ण धान्य, केळी, मशरूम यामधून विटॅमिन B2 आपल्या शरीराला मिळते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विटॅमिन B2 हे लाईट सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे अन्न जास्त प्रकाशात ठेवलं तर विटॅमिन B2 त्याच्यामधलं कमी होतं. आणि विटॅमिन B2 तुमच्या शरीरामध्ये कमी आहे हे जर पाहायचं असेल तर ते कसं ओळखायचं की शरीर ताबडतोब काही क्लिअर सिग्नल देतं, ज्याच्यामध्ये डोळ्यात जळजळ होणे किंवा धूसर दिसणे, ओठ कोरडे पडणे, तोंडाच्या कोपऱ्यामध्ये भेगा होणे, त्वचा रुखरुखी होणे, सतत थकवा, लालसर, दुखणारी जीभ, लाईट सेन्सिटिव्हिटी, हेअरफॉल आणि डायजेशन वीक असेल तर, स्किन जर डल वाटत असेल, ओठ सतत फुटत असतील किंवा डोळ्यांना जळजळ होत असेल तर विटॅमिन B2ची कमतरता नक्की असू शकते. जर यापैकी काही सिम्पटम्स तुम्हाला जाणवत असतील, काही लक्षणे दिसत असतील तर तुमच्या बॉडीला नक्कीच विटॅमिन B2ची गरज आहे. तुमचा विटॅमिन डिफिशियन्सी चेक मोफत करून घ्यायचा असेल तर कमेंट करा. B2 रिसेट मी तुमच्या रुटीनप्रमाणे परफेक्ट गायडन्स देतो. याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांसमवेत अवश्य शेअर करा आणि तुमची विटॅमिनची टेस्ट करायला विसरू नका. धन्यवाद.